जय शिवराय मित्रांनो फार्मर युनिक आयडी शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आणि त्याची शेवटची तारीख शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आपासून उभा राहिलेला एक मोठा प्रश्न किंवा एक मोठं आणखीन आलेलं आपण संकट म्हणू शकतो। आणि याच्याच बद्दलची काही महत्त्वाची अशी माहिती शेतकऱ्यांच्या मनामध्ये असलेली धाकधूक थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी विविध बाबी येतात, कशाची तरी केवायसी असते, काही ना काही बारा भानगडी सारख्या ना सारख्या चालूच असतात आणि त्याच्यामध्ये मुदत शेवटची तारीख तरच मिळणार, तरच हे होणार, तरच वगैरे वगैरे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची त्रेधा तिरपीट उडवली जाते। आणि अशीच काहीशी परिस्थिती पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर आणली जाते, ते म्हणजे फार्मर युनिक आयडीच्या माध्यमातून। मित्रांनो, फार्मर युनिक आयडी अर्थात ॲग्रीस्टॅक अर्थात शेतकऱ्यांसाठी अतिशय नाविन्यपूर्ण असा उपक्रम केंद्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेले एक मोठं इनिशिएटिव्ह। कारण शेतकऱ्यांना या डिजिटल युगासोबत डिजिटल ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा ॲग्रीस्टॅकचा प्रकल्प बाजारभाव असतील, शेतमालांची माहिती असेल, शेतकऱ्यांना दिल्या जाणारी योजना असतील, शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधा असतील, शेतजमिनीची माहिती असतील, खरेदी विक्रीमध्ये होणारे मोठ्या प्रमाणात जे काही घोटाळे असतील, हे सगळे कुठेतरी दूर करण्यासाठी हा ॲग्रीस्टॅक प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे। जवळजवळ 2800 कोटीपेक्षा जास्त निधी याच्यासाठी वापरला जाणार आहे। आणि याच्याच अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये पीएम किसानचे जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांचे फार्मर युनिक आयडी बनवण्याची मोहीम शासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेली होती। 2025-26 2026-27 या 2 वर्षांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे। आणि याच्या अंतर्गत ह्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पीएम किसानचे लाभार्थी घेऊन त्या लाभार्थीच्या सर्व प्रक्रिया पूर पाडण्याची प्रक्रिया सुरू होती। आता याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं होतं की तुम्हाला हा जो काही वितरित करण्यात आलेला हप्ता आहे तो सुद्धा मिळणार नाही, करून घ्या वगैरे वगैरे सांगण्यात येतं। एकंदरीत काय की शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असा प्रकल्प आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना समाविष्ट करावं हे केंद्र शासनाचं राज्य शासनाचं उद्दिष्ट आहे। तशा प्रकारच्या सर्व जे काही जिल्हा अधिकारी कार्यालय असतील, तहसील कार्यालय असतील, त्यांना तशा प्रकारचे एक टार्गेट देण्यात आलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणं हे अतिशय महत्त्वाचं। परंतु शेतकऱ्यांना अशा प्रकारे प्रोत्साहित करणं की आजच शेवटची तारीख आहे तर तुमचं गेलं, उद्या शेवटची तारीख आहे तुमचं गेलं, मोठ्या प्रमाणात हे करण्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांचा याच्यावरचा विश्वास उडतो आणि जे काही करायचे ते करून घ्या, आम्हाला त्याच्यात जायचंच नाही, अशा उद्विग्न अवस्थेमध्ये शेतकरी या ठिकाणी पोहोचतो किंवा एखाद्या बाबीचं जे काही महत्त्व असतं ते महत्त्व कुठेतरी कमी होतं। आणि हा महत्त्व कमी करण्याचा प्रकार बऱ्याच मोठ्या प्रमाणात काही समाजकंटकाच्या माध्यमातून सुद्धा केला जातो असं आपण या ठिकाणी म्हणूया। आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून वेळोवेळी सांगितलं जाते लवकर करून घ्या, कृषी सहाय्यक असतील, तलाठी असतील, आपापल्या परीनं लोकांना अवेअरनेस देत आहेत, CSC सेंटरवाले सुद्धा देत आहेत। परंतु जो काही अवेअरनेस देण्याचा प्रकार जो सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जातोय तो अतिशय चुकीचा आहे। तर याच्याबद्दल आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। कोट्यावधी लाभार्थी याच्यात आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्याला माहिती आहे 1,53,00,000पेक्षा जास्त खातेधारक आहेत, वहितीधारक आहेत। 1,00,00,000 साधारणपणे 19 लाखापर्यंत पीएम किसानसाठी रजिस्ट्रेशन केलेले लाभार्थी आहेत। आणि या सर्वांची नोंदणी आपण पाहिलेली आहे की मोठ्या प्रमाणात 80-90% घरापर्यंत आता नोंदणी गेलेली आहे। आता याच्यामध्ये 10 तारखेपर्यंत जास्तीत जास्त म्हणजे जवळजवळ 100%च पूर्ण करावं असं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून लक्षात घेण्यात आलेले की आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही 10 मार्चपर्यंत नोंदणी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे। होऊ शकतं याच्यामध्ये काही शेतकरी राहू शकतात। आता याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की वाशिम सारखे काही जिल्हे आहेत की ज्याच्यामध्ये पीएम किसान व्यतिरिक्त सुद्धा जे पीएम किसानचे लाभार्थी शेतकरी नाहीत, समजा मला पीएम किसानचा हप्ता येत नाही परंतु मी देखील त्याच्यामध्ये नोंदणी केली, असे लाखो लाभार्थी याच्यामध्ये नोंदणी करतायत। तर त्याच्यामध्ये नोंदणी करण्यासाठी काही लिमिटेशन नाही, तर परंतु पीएम किसानच्या लाभार्थ्यांची पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी करून त्यांना जे काही किसान क्रेडिट कार्ड असतील किंवा त्यांची पीक कर्ज असतील, त्यांना येणाऱ्या काळात शासनाच्या योजना असतील, पोकळ्या योजना असतील किंवा इतर योजना असतील, या सर्व बाबीचा लाभ देण्याचं त्याच्यात उद्दिष्ट आहे। त्याच्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात लवकरात लवकर शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचा याच्या अंतर्गत प्रयत्न केला जातोय। याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून एक आता हा आठवडा 8 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत देखील राबवला जाणार आहे की ज्याच्यामध्ये CSC सेंटरच्या माध्यमातून विशेष मोहीम, विशेष कॅम्प लावून जे काही शेतकरी याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांना समाविष्ट करून घेण्याचा याच्यात प्रयत्न केला जातोय। आता याच्यामधून जास्तीत जास्त जेवढे शेतकरी लवकर येतील त्यांना प्राधान्यानं लाभ मिळणार आहेत। परंतु काही कारणास्तव काही शेतकऱ्यांपर्यंत हे पोहोचत नाही किंवा काही शेतकऱ्यांनी त्याच्यापासून अवेअरनेस नसतो किंवा काही शेतकऱ्यांना विविध अडचणी येतात। आपण पाहिले की जळगावमध्ये काही शेतकऱ्यांची गावं दिसत नाहीत, काही गावं दिसली तर नावं दिसत नाहीत, सामायिक क्षेत्रामध्ये तसंच शेतकऱ्यांचं झालं। बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये अशा समस्या आहेत की शेतकऱ्याचं त्याच्यामध्ये नावच दिसत नाही। मग अशा जे काही बाबी याच्यावरती तांत्रिक बाबीवरती अभ्यास केला जातोय, परंतु असं नाहीये की तुम्ही 10 तारखेपर्यंत काढलं नाही तर तुम्ही याच्यापासून वंचित राहणार आहात।
10 तारखेपर्यंत किंवा त्याच्या आधीही तुम्ही आजच्या आजही काढण्याचा प्रयत्न करा. जेवढ्या लवकर काढता येईल तेवढ्या लवकर काढण्याचा प्रयत्न करा. परंतु याच्यानंतर सुद्धा ही मोहीम, ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. कोट्यावधी लाभार्थी आहेत. असं कुठल्याही प्रकारे कोट्यावधी लाभार्थ्यांसाठी लक्ष्यांक घ्यायचा, उद्दिष्ट घ्यायचं आणि 1 महिन्यामध्ये बंद करायचं, 15 दिवसामध्ये बंद करायचं, असं बंद होत नाही. वेबसाईट बंद होणार नाही. याच्यामध्ये रजिस्ट्रेशन, याचे कॅम्प सुरू राहतील. आपण पाहिलं होतं सुरुवातीला शेतकऱ्यांना स्वतः याच्या अंतर्गत नोंदणी करण्याचं एक पोर्टल खुलं करण्यात आलं होतं. म्हणजे सुरुवातीला तुम्ही कुणाच्याही मदतीशिवाय स्वतः नोंदणी करू शकत होता. परंतु त्याच्यामध्ये काय केलं की शेतकऱ्यांना अवेअरनेस नसताना मोठ्या प्रमाणात यूपीच्या साईडवरती, एमपीच्या साईडवरती, गुजरातच्या साईडवरती, वेगळ्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून आधार नोंदणी करण्यात आली आणि त्याचा एक मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसू शकतो. अशा प्रकारे निदर्शनास आल्याबरोबर ते तात्काळ फार्मर जे काही लॉग इन आहे ते स्टॉप करण्यात आलं. एक चांगला निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला. कारण कितीही तुम्ही जीव तोडून जरी सांगितलं की MHFR वरती जायचंय, परंतु लोक जीजे किंवा एमपीच्या वेबसाईटवरती, यूपीच्या वेबसाईटवरतीच जात होते आणि त्याच्यामुळे पुन्हा त्यांच्या नोंदणीमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या. आता सध्या CSCच्या माध्यमातून सुरू आहे. CSCला प्रति लाभार्थ्याचं कार्ड बनवण्यासाठी, प्रति लाभार्थ्याची नोंदणी करण्यासाठी काही मानधनही दिलं जात आहे, मानधन दिलंही जाणार आहे. शेतकऱ्यांकडूनही काही लोक रकमा त्या ठिकाणी वसूल करतायत आणि जवळच्या CSC सेंटरवरती भेटून आपण आता सध्या ही नोंदणी करून घेऊ शकता. आपल्याला जर CSC सेंटर किंवा इतर माध्यमातून काही त्रास होत असेल तर आपण तलाठी कार्यालय किंवा कृषी सहाय्यकाशी संपर्क करू शकता. परंतु लवकरात लवकर या महत्वाच्या, अतिशय महत्वाकांक्षी अशा, कारण हे बघा काही असतं की हे काय खरंय, ते काय खरंय, अमुक काही खरं नाही, मी काही असलं नाही, तसल्या बऱ्याच बाबी बऱ्याच मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह सुद्धा पसरवल्या जातात. जसं आधार कार्डलाही विरोध करण्यात आला होता, आयुष्यमान भारतलाही विरोध करण्यात आला होता, तसेच या युनिक ID कार्डला विरोध करणारे सुद्धा आहेत. परंतु कुणाच्या तरी विरोधाला बळी न पडता ज्या माध्यमातून शक्य होईल त्या माध्यमातून या प्रकल्पामध्ये, या उपक्रमामध्ये समाविष्ट होण्याचा प्रयत्न करा. शेवटची तारीख वगैरे आणखीन बरेच सारे प्रकार याच्यामध्ये चालू होणार आहे, राहणार आहेत, चालूच राहणार आहेत. परंतु जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर याच्यामध्ये सहभागी होऊन शासनाला, या जे काही आपलं जिल्हाधिकारी कार्यालय असतील, त्याला तहसील कार्यालय असतील किंवा जे काही प्रशासन असेल यांना मदत करण्याचा प्रयत्न करा. कारण त्यांनाही काही उद्दिष्ट, काही लक्ष्यांक देण्यात आलेले आहेत आणि जेणेकरून तुम्हाला आता येणाऱ्या खरीप हंगामाची पीक कर्ज असतील, KCC कार्ड देणं असेल किंवा त्याच्या कार्डची छपाई असेल वगैरे ज्या काही प्रक्रिया असतील त्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत होणार आहे. तर मित्रांनो, मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जात होते, साईट बंद होणार का, आम्ही काढलंच नाही किंवा काढण्यासाठी आम्हाला थोडासा प्रॉब्लेम येतोय, आम्ही दूर आहेत, मग आमचं कार्ड निघणारच नाही का वगैरे वगैरे. तर असं काही घाबरून जाऊ नका. परंतु जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर आणि ज्या माध्यमातून शक्य होईल त्या माध्यमातून आपलं रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.